सर्वांना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. आज इथे प्रमुख उपस्थित असलेले भीमराज सेनेचे अध्यक्ष आमचे बंधू राजूभाऊ थाटे, बहुजन युथ पॅंथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुशील जाधव, संघटिका सुषमाताई शिंदे, आमच्या कोकण महिला अध्यक्ष आदितीताई, बाकी ते चळवळीमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या भीमसैनिकांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. आजही आमच्या लोकांवरती अन्याय होतोय. आजही आम्हाला न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय. आमचे मनोहर कांबळे यांच्यावरती येथील पोलीस व्यवस्थेने खोट्या चॅप्टर केसेस टाकून त्यांची हिटलरशाही आणि दडपशाही दाखवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मी इथल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही कितीही हुकुमशाही करा, तुम्ही कितीही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करा, त्याला दाबण्याचा प्रयत्न करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ, इथल्या निळ्या झेंड्याची शपथ, आम्ही तुम्हाला हरामखोरांनो पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. मनोहर कांबळेला न्याय मिळाला नाही तर ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भीमसैनिक लढेल. मी इथल्या पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, मनोहर कांबळे एकटा नाही, मनोहर कांबळे सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणणारा, निळा झेंडा हातात घेऊन लढणारा कार्यकर्ता हा मजबूतीने उभा आहे. तर त्यामुळे माझं पोलीस प्रशासनाला सांगणं आहे, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं बंद करा, अन्यथा हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आदरपूर्वक सांगतोय, आदराची चादर करू नका. दलित चळवळीच्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करायचा नाही. मनोहर कांबळेला जर येत्या 2 दिवसात न्याय मिळाला नाही तर एक आंबेडकरवादी म्हणून ही जी थिणगी इथे पडली ती महाराष्ट्रभर पेटेल आणि याला जबाबदार इथली नाकर्ती पोलीस व्यवस्था, प्रशासन व्यवस्था असेल. आम्ही सगळे मनोहर कांबळेच्या सोबत मजबूतीने उभे आहोत. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद.